मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखमा देव रुखून बांधली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाने तुझे पण माझी वाणी तुझे देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखमा देव रुखून बांधली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण विठाला शिवाचे घडवून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळंबर आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखीच व्हायचं असेल तर 4 जणांना जग सुखी करू शकतात. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं आईला वाटतं, लेकरू मोठं व्हावं वडिलांना वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. या जगातले 4 व्यक्ती बाजूला केल्या तर प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. प्रत्येक कलियुगातली माणसं
माणसावर प्रेमच करत नाही, माणसं पैशावर प्रेम करतात. आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं शब्द लिहिलाय का? तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं नाही. तुम्ही मूर्ख असा, फक्त पैसा असला लोक तुम्हाला साहेब म्हणणार. साहेब म्हणणार. त्याला 3 गोष्टी आहेत. मान्यता वेगळी आहे, धन्यता वेगळी आहे आणि विद्वत्ता वेगळी आहे. 3 शब्द आहेत त्याला. मान्यता वेगळी आहे, मान्यता वेगळी आहे, विद्वत्ता वेगळी आहे आणि धन्यता वेगळी आहे. मान्यता 80% लोक पैशाने विकत घेऊन मान्यता कमावतात. ती विकत घेतली जाते आणि ती साधारणपणे 2.5, 5, 10 वर्षाच्या पुढे टिकत नाही. तिथे नाव मान्यता आहे. मान्यता आहे. जर लई थोडा गाला तर 20-1 वर्ष, पण ती मान्यता आहे. मान्यता आहे आणि विद्वत्ता व्यक्ती गेल्यानंतरही बरोबर घेऊन जाते आणि धन्यता फक्त संतांना. धन्य हा शब्द सरपंचाला लागू नाही, त्याला माननीय शब्द लागू. माननीय लईच बरा असला तर सन्माननीय, आणि त्याच्यापेक्षा थोडा चांगलाच असला तर परिसराचा भाग्य विधाता. मान्यता आहे ती. त्याला 3 शब्द लिहिला का? मान्यता वेगळे, धन्यता वेगळे आणि विद्वत्ता वेगळे. मान्यता मिळालाही आणि जाईलही, विद्वत्ता मिळवणं अवघड आहे आणि मिळाली तर बरोबर येईलही. दोन्ही गोष्टी. विद्वत्ता मिळवणंच. आता हा मुलगा वाजवतो, डायरेक्ट वाजवू शकत नाही. डायरेक्ट नाही. याच्या घराण्यामध्ये कुणीतरी वैष्णव असला पाहिजे तेव्हा ते. आईकडचं कुणी असेल, वडिलांकडचं कुणी असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल, वडील असतील, कुणीतरी एक वैष्णव घरात असल्याशिवाय ही दोन्ही मुलं वाजवू शकत नाही. तुमचं कोणी कुणीतरी आहे असं घडणार. मग जर झाला असतं सप्ताह झाल्यावर टिकणार, परंतु बापाच्या सप्त्यापर्यंतच राहील. हा रामनवमी ते हनुमान तसं नाही ना, ते तसं नाही. असं घडूच शकत नाही. मला घडूच शकत नाही. वाक्य सांगा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. असं घडत नाही. पाहून कधीच घडत नाही. पाहून घडत, पण पाहिलं का घडलं? पाहून घडेल, पाहून घडेल, पण पाहिलं की घडलं. असं पाहून करू शकतो माणूस, पाहून करू शकतो. माना नाही तर नका म्हणू, पण परमार्थ हा रक्तातच असावा. असं घडत नाही. असं घडत कोणी उठायचं त्याचं बापट पाहिजे. असं नाही ना चालत. आणि जर चालत असत तर 8 पिढ्या परमार्थ टिकलाच नसता. भक्तामध्ये सुद्धा 4 बाजू पहा. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञानी आहे. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञानी आहे. पण देवाला प्रिय ज्ञानी आहे, लोकांना प्रिय अर्थार्थी आहे. तिथं घोटाळा आहे. ज्ञानी अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. आणि चौथा ज्ञानीला आवडतो. ज्ञानी भक्त देवाला आवडतो.
बाकीच्या लोकांना आवडतं. माझ्या हाताने तुमच्या बंगल्याची कुदळी मारली आणि बंगला वर्षात झाला, तुम्ही संत. तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नात हजर राहिले, वर्षात ना तू खेळाव. आणताय शब्द मी राहिला आणताय म्हणून सातवा फार कसं आहे, चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. अंडरलाईन करा, चौथियाचे ठाई काहीच पुढे जायचंच नाही, चौथियाचे ठाई. म्हणजे अर्थही आहे. अजून हरिपाठात चला, हरिपाठातल्या 16व्या अभंगात एक शब्द आहे, 16व्या अभंगात उन्मणी. सगळ्या हरिपाठात एकदाच आला आणि तोही 16व्या अध्यायात आला. पण त्याला 4 टप्पे झाले, जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्या. आणि तुर्यालाच काही ठिकाणी शब्द उन्मनी. पण तिथं असं आहे, मी शरीर नाही, मी देह नाही, मी पाटील नाही, मी महाराज नाही, मी गायक नाही, मी वादक नाही, मी देशमुख नाही, मी जागीरदार नाही, मी वतनदार नाही, मी ईश्वरी अंश आहे. इथं गेला तो उन्मनी. आपण इथंच राहायचं, आपण तिथे जायचं नाही. परत त्याचे पुढे ऐका, आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवान चौघ जगाचं हित जाणू शकतात. मुळात जगाला सुखी करण्यासाठी संत आले. आता सुखाचे पुन्हा 4 प्रकार आहेत, 7 प्रकार आहेत. राजसुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख, आदि दैविक सुख आणि ब्रह्मसुख. सुखाचे 7 प्रकार आहेत, राजसुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदि भौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. वारकरी संप्रदाय लुटतो ते ब्रह्मसुख आहे. भगवान बाबांनी जे सुख लुटलं, जो ब्रह्मरस सेवन केला तो स्वतःजवळ ठेवला नाही, अख्ख्या विश्वाला उघडा करून. आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर वारकरी सुद्धा जो आनंद लुटतो तो ब्रह्मसुख आहे. त्याला पण आनंदाचे सुद्धा 5 प्रकार आहेत, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आलाय आनंद, कशाला आलोय अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. त्याला पुन्हा 5 आनंद आहे. 5 आनंदामध्ये 7 सुख आहे आणि 7 सुखांमध्ये 9 बुद्धी आहे. पुन्हा 4 भक्त आहे, 4 भक्त आहे. अर्थात जिज्ञास होईल आणि त्याचं भजन पराय, पसंती आहे, मध्यम आहे, वैखरी. म्हणून भजन कधी अख्या रात करायचं लईच 10:30 अख्या रात देवानं झोपायचं का? तिथे 2-3 पडेल म्हणा 1.5 किलो गुळ खातो आणि एकच एकच अभंग 30 वर्षापासून म्हणतो. तेवढीच चाले पण कोणालाच म्हणून देत. काही माणसं 30 वर्ष बापा वाढवतात. डुबुकच्या पुढे आज बाबा त्याच्या अंगावर जरी पडला तर डुबुक हालतही नाही ना. त्याला लागतं, तुम्ही माना नाही तर नका मानू, पण अनुवंशिकता लागतेच. त्याला पुन्हा 4 आले. 4 मध्ये भक्त 4 आले. भक्ताला अवस्था आल्या, पुन्हा पुढे चला सुख 7 आली आणि सुख 7 आली पण आनंद 5 आले आणि आनंद 5 मध्ये बुद्ध्या 9 आल्या.
चर्म बुद्धी, बुरनाज बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून त्या म्हणावं लागलं धेकोटे म्हणून आहे. तिथं शब्द धेकोटे म्हणून आहे. कुणाला? सद्बुद्धीला. सद्बुद्धीला. सद्बुद्धीला म्हणणं. आता तिला पण बुद्धीचे तरी 9 प्रकार आहेत, भोगणारे 16 प्रकारचे आहेत. जसं प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू आहे, प्रत्येकाच्या एवढे बसलेल्या लोकांच्या डोक्यात मेंदू आहे. मेंदू नाही असा माणूसच नाही, वापरीत नाही असं नाही. एव्हरी मॅन टू ब्रेन, 2 एव्हरी मॅन टू ब्रेन. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. लहान मेंदू, मोठा. स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. पण काहींनी मेंदू शेवटपर्यंत वापरला नाही. काही सडला. काहींनी इतका मेंदू वापरला खडे आणायला लागले. आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू मेंदू सगळा मेंदू एव्हरी ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. ब्रेन इज सेम, प्रत्येकाचा मेंदू समान आहे, पण मेंदूची प्रत्येकाची कॅपॅसिटी अलग आहे. वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. काही माणसं 40 वर्ष हरिपाठाला उभे आहेत, पुढं पाठी माग. तू पुढं म्हण, दुसरं म्हणतो मला मागच येत आहे पुढं पुढं. मग तो तिसरा म्हणणं मला दोन्ही काय येत नाही, मी तुमच्या मध्ये बसतो. तसं नाही तसं नाही. तुम्ही पहा, एक असेल एक नसेल. काहींना संपत्ती आहे, संपत्ती आहे. तुम्ही थोडं इकडे साठा, त्यांना दिसत नाही माझं. हा आता दिसलो, मीच येतो पुढा. विठाल नवयुगाचा भक्त असे. आणि त्यातले भगवान बाबा हे उच्च कोटीतले संत असं नाही, ईश्वरी अंशाने संत. आता त्यांचं येणं जगाचा उद्धार करण्यासाठी, आपलं येणं आपल्या कुळाचा नाश करण्यासाठी. आता आपले 3 मुद्दे आहे. आपण नसतोय आलो, अडचण नव्हती, उद्या गेलो अडचण नाही. पण भगवान बाबा सारखे संत जर आले नसते तर अज्ञानी जीव ज्ञानी अवस्थेपर्यंत गेलाच नाही. आपला अडचण नाही. आपण आता किती संपलं तरी गेलो. आणि मुळात माणसं जायलाच नाही. त्याला 2 मुद्दे आहेत. ज्ञानी माणसाला मरण चांगलं आहे आणि अज्ञानी माणसाला मरण नको आहे. आयुष्य गेलं गटारीमध्ये, डुकराचं आयुष्य पिढ्याना पिढ्या डुकराच्या गटारीत गेला. एकदाही डुकरांनी कधी सरपंचाला अर्ज केला नाही, गटार झाकून घ्या मला, त्याला त्या गटारीतच आणणार. ती असं आनंदी आहे, लोळूनच पिलं पाहिजे. आनंद नाही त्याला. आणि आपण म्हणतो डुक्कर नाराज आहे, अजिबात नाही. डुक्कर ब्रह्मानंदात तल्ली. मग म्हणून तर म्हणू ना, गोड परमार्थ लागे कडू कडू विषयच. विषया वाक्य ऐका. संसारात रंगलेला माणूस कधी परमार्थ करू शकत नाही.
आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय आवाज येत नाही. परत ऐकू बघा नीट. संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारात उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय. आवाज येत नाही बाहेर तिकडं. ते तुम्ही ते पहा. ते भोंग्या बिंग्याला काय सोडायचं ते सोड. विठाला असं कधी होणार नाही. परत ऐका नीट. संसारात रंगलेला माणूस मन परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय आपण कधीच काही करू शकत. काय माणसं म्हणतात माझे सगळे तीर्थ झाले. योग्य पण तू तसाच राहिला. त्याला हरिपाठातला 9वा तेच उत्तर देतोय. विष्णू वेन जप व्यर्थ त्याचे तिथं देते. मग आज कीर्तनानं घेतलेला अभंग ज्ञानावर म्हणायचा आहे. काकड्याच्या मालिकेतला आहे आणि भोपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा आहे. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. निडायचा रूप पाहता वचनी एका एका इठाबाई उचिनीच काही पुण्यवंत व्हावे. सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान उठा उठा प्रभा झाली तुझी आहे निडळी. ही ज्ञानियांचा राजा योगी दुर्लभ चित्ती तुझे पाय. एक मुका एक बैरा एक जोगी एक आंधळा एक पांगळा मिळून 148 अभंग काकड्यात. 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेतले जे 12 अभंग आहेत 12 रूप पाहता वचनी राहो आता याची जाणं वचन ऐका कमलापती तुझं पाहता सामोरी आता तुम्ही कृपावंत न धरी उदास गरुडाचे पायी येग येग विठाबाई विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी. हे मंगल चरणाचे अभंग. दुसऱ्या मालिकेमध्ये उच्चनेचे काही श्रवणे कीर्तने बहुता वेळ पवित्र ते कुळ आणि पुण्यवंत व्हावे ही संत मालिका आहे. तिसऱ्या मालिकेमध्ये सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप जने दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही विनवणी. आणि चौथ्या मालिकेला उठा उठा प्रभा झाली आणि एकच वाक्य सांगू काकडा हा जिवंत मोक्ष. म्हणतात लोक मेल्यावर मोक्ष मिळतो. आता ते आपल्याला म्हणायचा अधिकार नाही. गेलोच नाही आपण माणसं म्हणतात वर काही आहे तुम्ही जाऊन या दुसऱ्याला सांगा. खरं वर जायचा सबब येतोच कुठं. ब्रह्म सुख इथंच आहे आणि परमात्म्याचा आनंद इथंच आहे. आणि एवढं गेल्यावर काय करत आपले डोळे गेले टीव्ही चालू आपले गुडघे गेले ती निघाली. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. वा. शरीर सकलं ना संपला विषय. तुम्ही करणार का? आज तुम्हाला करणारच का हे गेल्यावर. आणि हे गेल्यावर यांना काय करायचं. हे दोघं जण लोक मानतात का यांचे हात चांगले. हात गेल्यावर यांचं काय. लोकांना काय घेणार असतं तुमचं. लोक तुम्हाला वापरून घेणार सीझन संपल्यावर सोडून द्यायला. काही लोक म्हणतात मला लोक मानतात. सगळ्यात याला मानू शकतो. लोक बापाला उचलून आपली का तुला लोक फक्त तोंडावर बोलत नाही पण आतून गेम केल्याशिवाय बोलत नाही. आपण म्हणतो मानतात लोक मानतच नाही. जगाची व्याख्याच आहे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. न मनी न लव असं घडणारच नाही. त्याला तुमच्याकडे काय असं एकच वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपला. तुपाच्या डब्यात तूप आहे त्यावर त्याचा मुक्काम कपाटात आहे.
तूप संपलं त्याला तार आहे. जयंतीने भरा, रिकामा आल्याने काय? मानवाची भाषा आहे. जवळ हे सकाळ सिद्ध आहे. आणि म्हणून त्यासाठी काकडत लाभून नाही. आता मेल्यावर मोक्ष मिळतो की तो नाही हा वेगळा प्रश्न. आणि आपल्याकडे मोक्षाच्या कल्पनाच वेगळ्या आहेत. मालकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला, दिंडीत जात होता, ह्या सगळ्या पाप्याच्या आईपाशी आणलेल्या शेंडाय नाही मुली काय. आता मी मालकरी मारायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. त्याला आठव्यामध्ये 2 शब्द आहेत, आर्चिना मार्ग आणि धूम्र मार्ग. 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात 2 शब्द आहेत. पहा तुम्ही विद्वान, मी काय सांगायची गरज नाही. आर्चिना मार्ग आणि धूम्र मार्ग असे 2 मार्ग आहेत. आर्चिना मार्गामध्ये काय सांगितलंय पहा, मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावेत, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. याला शब्द आहे अर्चिना मार्ग. आणि जो माणूस वद्य पक्षात मरतो, रात्री मरतो, त्याला चंद्रलोक प्राप्त होतो, तो पुन्हा पुण्य संपल्यावर खाली येतो, त्याला धूम्र मार्ग शब्द. 8व्या अध्यायामध्ये 2 शब्द आहेत, अर्चिना मार्ग, धूम्र मार्ग. पण आपल्याकडे सरळ असं आहे, अर्चिना नको, धूम्रही नको, अखंड भजन बरोबर मोक्ष. वा एकदम सोपं. केव्हा यायचं सोमवार, मग आपण जाणार. केव्हा येणार एखादच, बरं एखादच आली तर यम आला पाहिजे. यम आला तर आपण कबूल झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा सोपं आहे, 1 सेकंद सुद्धा नामाचा विसर न पडता जगणे म्हणजे मोक्ष. वा आपल्याकडे कसं होतं, जोपर्यंत माणूस चांगला आहे, खातोय पितोय, तोपर्यंत एक पाहुणा त्याला खायला घेऊन येत नाही. खायचं बंद झालं का पाहुण्याला उत आला, चले थोडं केळं गोड. 6 महिने म्हाताऱ्याला जात नाही, कोण घेऊन येत का मेंदू बाहेर काढायचा. जवळ ते खात होताना याने म्हसोबाच्या जत्रा सुद्धा बोलवलं. भेटणाऱ्यांची गर्दी सुरू झाली, यांची कमी. मग भेटायला गेलं तर हिटतात नाही, हे काही डोक्याजवळ बसत नाही. पीएचडी लोक असतात. महिला गेल्या ना पेशंट भेटायला, पायाजवळ बसतात, डोक्याजवळ नाही बसतात, पायाजवळ. बरं बसलेलं गप नाही बसतात, पायाला हात लावून गार पडते. कोणत्या विद्यापीठाची पदवी लगेच नाकात कल्ला. तिसरी तिच्यापेक्षा तज्ञ, 9वीला 16 याला बसली पण पास नाही. इतकी तज्ञ, पानाशी पाळी पाहते वाकली. आता पुरीला बोलवा, जवळ जवळ आले बाई पोरी, केळण बोर आल्याने या बसलो त्या म्हातारी जवळ. पुरीने पाहिलं म्हातारी जवळ बाया बसले. त्यांना वाटलं म्हातारी तिने केळंच ते बोल. लोकांना वाटलं म्हातारी मी. म्हातारीनं धपक्यात डोळे उघड पाहिलं, मी म्हणली माझ्या माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं, म्हातारीने जीव म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार. म्हातारी 2 महिने लेट आली असती, म्हातारी
झेडपीचं मतदान करून दिले मुखी नाम आदिवास ऐतिहास बहुसाची ऐतिहास बहुसाची ऐतिहास बहुसाची मुखी नाम आदिवास ऐतिहास बहुसाची ऐतिहास बहुसाची ऐतिहास नाम बरोबर मोक्ष मोक्ष बरोबर नाम आणि ज्यांनी अखंड मोक्ष मिळवला त्यांना भगवान ब्रह्मानंदात त्यागी हा प्रश्न तुकोबारायला जर विचारला तर होय सांगो ऐसी तुका नाम बरोबर मोक्ष मोक्ष बरोबर नाम हा प्रश्न अजून जर विचारला ज्ञानोबरायला विचारलं तेने मुक्ती झाली अरे त्याच्या पुढे आता दिवस चारी चार दिवसात अशी मुक्ती नाही.
काकडा आणि हरिपाठ हा जिवंत माणूस. आणि आज कीर्तनाला घेतला काकड्याच्या मालिकेतला पण भूपाळीच्या मालिकेतला बारीक मुद्दा थोडा ऐका. देवाला 2 मुली आहेत. आहे ना म्हणलं किती गेलं मग दोन. एका मुलीचं नाव विरहिणी आणि एका मुलीचं नाव भूपाळी. विरहिणीचा शब्द असा आहे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले तुम्ही नांदू शकत नाही नांदू शकत. ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा. हे ज्याने फुकट दिलंय फुकट त्याचं भजन होत नसेल. संसार करणे हा पराक्रम नाहीये संसारात परमार्थ करणे हा पराक्रम. संसार कोणी करेल त्यात काय नवीन आहे का काही. हॅलो माझं लग्न जमलं घरी येतो. नवीन काय हॅलो मला मुलगा झाला. कोणाला जमलं नाही अरे बाकीच्यांचा अभ्यास कर 12 होता तुला बदलून तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं काय ते तसला उताना पडायला लागला. तसं नाहीये बाबा. साखर कशातही घातली तरी गोडची कारलं कसंही खाल्लं तरी कडूचे मिरची कशी खाली तरी तिखटची आणि मीठ कसंही खाल्लं तरी खारटच आहे. फक्त प्रश्न असा आहे एका विहिरीचं पाणी 3 वाफ्यात गेलं. मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं कडू झालं उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा अजिबात दोष नाही. एका कुंभाराने 3 मडके घडवले. एक दही हंडीला गेलं एक डाव्याला गेलं एक म्हाताऱ्या लग्मीला गेलं. कुंभाराचा काही दोष एका बापाने 3 मुलांना जन्म दिला. एकाने लंका गमावली एकाला लंका कमावली आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या खावाला. त्याला ती बदलला शेवटी कुंभकर्णाला झोपेतून उठवलं. कुंभकर्णाने पहिला प्रश्न विचारला मला उठायचं कामच का. कुंभकर्णाचं वाक्य आहे रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कोण. शिव बघतायत आणि शेजार बायका आहे अजून तेवढ्या करायला. हा कुटाणा करायला सांगितलं म्हणजे तू तुझा भाऊ पाहिजे आणि तुला उठवले तुझं तुझा आहे. ते रावणा पुढे गेल्यावर विभीषण रावणाला म्हणतो तुला एवढ्या बायका होत्या तू हे करायची गरजच नव्हती. रावण म्हटलं मी तुला युद्ध करायला बोलवलं प्रवचन करायला. अजून पाकिट मिळायचं आणि कधी ध्यानात ठेवायचं श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात. खरंय खरंय खरंय. कोट्याधीश लोक आहेत कोट्याधीश इतकी इस्टेट आहे लोकांकडं. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोरण निघाल एवढी इस्टेट आहे. पण त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाही. झोपडीच्या कडेला झोपडी आहे नदीच्या कडेला 16 पोर आहे. शाळेला कपडेच नाही उघडेच त्यांना माहित नाही तिसरी लोकांना ऐसे भिन्न भिन्न प्रारंभाने केलं. प्रारंभ आहे काहीला पैसा मोजता येईल काहीला पाहिलं नाही काही दुसऱ्याचं पाहून गेले. काही माणसं औषध पिऊन गेली आणि काही चालू चालू गेली. ज्याने औषध घेतलंय आणि रिपेअर करून आणलाय त्याची एकदा मुलाखत घ्या. त्याला फक्त परत म्हणायचं औषध घेतलं इकडून नळी घालून आणण्याचं रिकाम्या ड्रम पाहिलं तर औषध जम्मुक करी गर्जना जो देखील नाही पंचानना महाराजांच्या भाषेत असं म्हणा. माणसं म्हणतात वाक्का माणसं खातात गाठ पडल्यावर घ म्हणतच नाही. घ म्हणतच नाही तो.
समोर जर वाघ पाहिला ना तो घ म्हणतच नाही. वा वा नाही. जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसार. जोपर्यंत भगवान बाबांचं आत्मा परीक्षण जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. हम्म. आता पण नाही चला दोन, एक विरहिणी दुसरी भोपाळी आहे. संपत्तीमध्ये हे विषय सोडून द्या. ते काही कौतुक नाही. गाडी घेणार काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. किती येडा माणूस आहे. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये तुला गेम केला खरंच आहे बरं. नाही. आता फिरलो आपण बरं करंट लावून दिला तुम्हाला. करंट लावायला सोपं झालं. दोन मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरही आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. आणि आजची मुलगी भूपाळी आहे. आता भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. वा आणि तिसरा शब्द तुमच्या ठिकाणसाठी मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेरभैरव, कलावती हे राग आहेत. चंद्रकंस, मालकंस, तुडी, भैरव, आहेरभैरव, कलावती. आता आपल्याला एकच राग माहिती आहे. माझ्या माईकला आवाज का भूप नावाचा एक राग आहे. आणि भूप नावाचा राग काकड्यातले बरेचसे अभंग करणार तोच राग बसतो गायकांच्या ध्यानात येईल. दीप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा तो जर गायला तर दिवे लागतात. जे खानदान गायकाला लाईट घ्यायची गरज नाही. त्याला अख्ख्या राग पुस्तक गातच राहतात. आणि हा राग राजा विक्रमाने गायला होता. राजा विक्रमाला जेव्हा साडेसाती लागली आणि राजा विक्रमाने जेव्हा हातपाय करून फेकून दिलं राजाने, त्याच्यावर आळ आला होता. सांगू का पुढे आळा होता. तेव्हा त्याने जो राग गायला तो दीप राग आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाळीचा आहे. म्हणजे भूप आली, भूपाळी, भूप आली आणि भूपाळी. आणि त्याला सामान्य शब्द आपण असा वापरतो बुद्धी. बुद्धी. आणि ती जन्माला ह्या गावात आली. हे गाव आहे पाहे पा शरीराच्या गाव आली. हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मान आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मान आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे. आणि या गावचा कारभारी मान आहे. आणि तो थोडा नादी आहे. कोण मन कोण मन. नादी. त्याला एक प्रियशी आहे. गेलं बॉम्बल मनावा. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. म्हणजे गल्लीतल्या गल्लीत आहे. तोही राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. प्रश्न असा आहे तो नपुसक आहे हे तिला माहित नाही. काही मन हे हो काही मन हे नपुंसक. ते नपुसक आहे आणि तिला माहित नाही. ती पडली त्याच्या प्रेमात. पण तिला मागून कळलं हा नपुसक आहे. म्हणजे तिला धोका बसला. इच्छेला बसला धोका. आता प्रश्न असा झाला प्रिय करा कोण तिला धोका बसला. मुलीनं कधी जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं देत नाही धोका. नाही देत का देत मिळतच नाही. त्यामुळे ती आयुष्यभर कुमारी राहिली. म्हणून 7व्या अध्यायात शब्द आहे, इच्छा ही कुमारी झाली. इच्छा ही कुमारी झाली. कामून तिला धोका बसला. तिला बाळ होणार नाही. धोका बसला तिला. ती कुमारी राहिली. तसं हे गाव आहे. या गावचा पाटील मन आहे. आणि याच्यात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आणि त्या बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. काम आणि कामाचं असं वैशिष्ट्य आहे बारीक काय का शरीरात जर काम तयार झाला तर जे पाप आहे ते पहिल्यांदा डोळ्या वाट्याबाहेर पडतात.
पहिल्यांदा बाप डोळ्यात येतं. त्याला दुसरा अध्याय असं म्हणतो, इंद्रिय जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत. झटकाय. आता एक काम तयार झालं शेला आणि तो डोळ्यावाट बाहेर पडला. डोळा काय करू शकत? डोळ्याच्या हातात काही नाहीच आहे. काय करील काय माणूस? काहीच करू शकत नाही. डोळा काय करतो? पण डोळा काय करतो ते पाप. त्याला उत्तर पाहा का, तुमच्याकडे पाठ आहे उत्तर त्याचं. रूपाचे 2 गुण बॅसूर आणि सोय, स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. याला निंदाला आवडत माळ घाल त्याला काढली हा निंदा. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला चांगलं वाईट, याचे 2 गुण मऊ आणि कठीण. आणि त्या डोळा काय करू शकतो? डोळा काय करेल? करून करून करील. डोळा इतका हुशार आहे, डोळा इतका म्हणून हे विषय जयाते ना कळत. खटकालाय मोठा आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या रोमारोमात ज्ञानेश्वरी आहे. तुमच्याकडे कीर्तनाला यायचं म्हणजे आम्हाला घाम येतो. आमचं दुकान बाहेर चालत पण इथे टपरी लावून चालू. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमच्याकडे थोडंफार आलंय. म्हणून जमता येईल. चला ते रूपाची पुढे आला. आता ते गेलं डोळ्याकडे. डोळा हुशार, काहीच करणार नाही. मन म्हटलं पहा, मी काही जरी केलं मनातल्या मनात माझ्याकडे काही जरी दिलं मनातल्या इंद्रिय त्याने काय हुशार आहे. मन इतकं हुशार आहे, त्या मनानं ते इंद्रिया का पाठवत. आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषयाचा धावणे. हा स्वभावाचा काही इंद्रियाचा स्वभाव आहे. स्वभाव आहे. तुम्ही पहा इंद्रियाचा, तुम्ही बारीक बारीक गोष्टी पहा. काही काही गोष्टी अशा आहेत तर त्याला पटकन मन आकर्षित, पटकन त्याने त्या इंद्रिया का पाठवतो. इंद्रिया इतके हुशार, इंद्रिय एकदा खवळली आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला आणि शरीरातला काम जर बळावला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. माणसांचा तो असा आहे, शांत असं इथं चालत नाही. काय इथं कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं नाही. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिक तरी माणसाची प्लॅस्टिकचे काय. म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ शब्द आलाय. कासवाचं उदाहरण हनुमानाने दिले. इंद्रिय आकुंचन पावणे प्रसन्न असं नाही झालं. त्याचे गप्पा मारून करते नाही 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 झालं. मन काय करतं? इंद्रिय का पाठवतं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर बळावला तर 7 गोष्टी करतो. ऐका. 1. काम कधी वयाचा विचार करीत नाही. काम कधी जातीचा विचार करीत नाही. काम कधी नाठ्याचा विचार करीत नाही. काम कधी कुलाचा विचार करीत नाही. काम कधी शिलाचा विचार करीत नाही. काम कधी कालवेळाचा विचार करीत नाही. आणि काम कधी लाज धरीत नाही. भाषा कामा तुरा पहिला काय मग समजत त्या म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको करायचं म्हणणारे मूर्ख आहेत. तो फक्त वयानं जमला. तसं नाहीये महाराज. निरीक्षण करा. त्याला 7 गोष्टी घडतात. बारीक आहे का बरं. आणि कामातूर माणूस इंद्रियाचं दमन करू शकत नाही. म्हणून तो आधी युतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं त्यांना भगवान आता तो जो काम आहे तो खवळ नावाच्या मुलीनं नेमका काम नावाचा कोणता केला? काम. आता काम नावाचा नवरा केला तर त्या काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे. वासना आणि वासना नाव आणि काम दोघं जर एकत्र आले
कामाची कोतवा वासना नावाची तिची सासू आहे. वासना नावाची तिची सासू आहे. डंब नावाचा तिला सासरा आहे. डंब नावाचा तिला सासरा आहे. आणि तिला आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना 4 नंद आहेत. आणि षड विकार हे तिचे धीर आहेत. धीर आहेत. नवरा काम आहे, नवरा काम आहे, सासू वासना आहे, सासरा दंब आहे, नंदा 4 आहेत आणि दीर 6 आहे. आणि ती याच्यात राहिला आहे. आणि याच्यात राहिला आल्यावर तिनं काय केलं? काम नावाचा नवरा केल्यामुळं
बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि तिला 4 नंदा आहेत. ननद जिला भाऊ जायचं चांगलं चाललेलं पाहून कधीच होत नाही आनंद. तिनं ना तिचं नाव नाते किती सुंदर आहे घरात. सासरा ज्याला घरात नाही कोणाचा असला तो सास सासू तिच्या डोळ्यात सतत असू. आसू ती सासू तिचं नाव सासू. आता इथं घोटाळा आहे का? नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे डंब, नंदा आहे 4 नंदा आहेत आणि 6 दीर आहेत. ते सगळे जण याच्यात राहिले. कशाला परमात्मा काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज इच्छा आहे माझी महाराज घालायची. आवाज रे खाली बस नाही ते जात नाही. गेल्या उद्याच्या किती राहत नाही. राहत नाही मग उद्या पावसाळ्यावरती येणार नाही. असू द्या काही, पण बडेवाडी ग्रामस्थांचं कौतुकच केलं. एवढे मोठमोठे सप्ते आता आमचे 32 वर्ष सप्त्यातच गेले. हा 92वा सप्ताह आहे. पण बडेवाडीला वामन भाऊने भगवान भाऊने दिलेली ताकद, त्या ताकदीवर एवढं सत्य करणं म्हणजे खेळ नाही ना, ते काय गप्पा आहे. इथं एक सत्यनारायण घालायचं तर केळीचं गुड सापडलं. केळीचं गुड सापडलं तर सुपारीला छिद्र. महाराज सगळ्यात मोठा देना ठेवा बडेवाडीवाले भगवान बाबाच्या कृपेने ज्यांनी या सत्याला मदत केली त्यांनी समजायचं आपल्यावर भगवान बाबाची कृपा. मला सगळ्यात मोठं कौतुक लोकांचं देणगी देण्याचं केलं पाहिजे. पण सगळ्यात मोठं कौतुक एवढ्या लोकांना वाढणाऱ्या तरुण मंडळीचं. सगळ्यात मोठं कौतुक बडेवाडीच्या परिसरातल्या मुलांचं केलं. तिथे 100 लोकांचा कार्यक्रम ठेवता वाडे विकत आणावं लागतात. हा जेवढा समाज 7 दिवस कौतुकच केलं पाहिजे. शिवाय गाव मोठं नाहीये, बारीक अभ्यास करा. गाव छोटं आहे पण गावात भगवान बाबाची ताकद. गाव छोट आहे पण महान संतांचा आशीर्वाद मोठा आहे म्हणून एवढं मोठं कार्य केलं. नाही तर शक्य नाही. म्हणून पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि परिसर तुमचा असा आहे, अजून 5-10 वर्षाने हे टाळकरी जेवढे भगवानगडावरचे तयार होते तेव्हा भगवानगडाचं नावच ज्ञानेश्वरी भगवानगड होतं. आणि असा काळ लवकरात लवकर ये ना कारण जसं असेल तसं तुमच्यावर सगळ्यात मोठी कृपा झाली सप्त्याची. का एवढा मोठा सप्ताह घेतला. सगळ्या तरुण पोरांचं कौतुक केलं पाहिजे, सप्ताह कमिटीचं कौतुक केलं पाहिजे आणि परिसरातल्या सगळ्या लोकांचं कौतुक. शास्त्रीय सरकारचं मार्गदर्शन आहे. एवढी सुंदर रत्न ती तयार झाली याच्यापेक्षा काय तर इस्टेट कमवण्यालाही सोपं आहे पण संतती चांगली बनवणं ही संपत्ती. पैसा कोणी कमी, काही माणसं पैसा मोजता मेली. पैसा कोणी कमेल पण उत्तम मुलं बनवण्याचं ते वैशिष्ट्य आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. मावल्या